रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या ललित लेख संग्रहातून राजे देशमुख. राज देशमुख आणि माझा परिचय फार जुन्या काळी झाला. त्यावेळी मी बारी कादंबरी लिहित होतो. मला भाऊसाहेब खांडेकरांनी सांगितलं, ही कादंबरी देशमुखांकडेच गेली पाहिजे. भाऊंच्या सांगण्यावरून मी जनताळे धर्मशाळेत माझे बूट वाजवीत गेलो. त्यावेळी राज देशमुख यांचं प्रथम दर्शन मला झालं. ते मला म्हणाले, भाऊसाहेबांच्या शब्दासाठी मी तुमची कादंबरी स्वीकारीत नाही, पण मी तुमची मरण ही कथा वाचलेली आहे. तिचा जो लेखक आहे त्याच्याबद्दल मला आदर वाटतो, म्हणून मी तुमची कादंबरी स्वीकारीत आहे. त्यानंतर भाऊसाहेब आणि माझी भेट झाली. मी भाऊंना सांगितलं, बारी देशमुखांनी स्वीकारली. भाऊ म्हणाले, तुम्ही मला पुत्रवत आहात, तसेच तेही मला पुत्रवत आहेत. बारी पाठोपाठ माझा गाव देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केली, पण या दोन्ही कादंबऱ्या त्या काळी लोकमान्यता मिळवू शकल्या नाहीत. त्यानंतर मी स्वामी हाती घेतली. त्यावेळी रणजित देसाईंना कोणी कादंबरीकार म्हणून ओळखत नव्हतं. ऐतिहासिक संदर्भ पाहण्यासाठी मी भारत इतिहास संशोधक मंडळात जात होतो. त्यावेळी मला सांगण्यात आलं, तुम्ही जर भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद नसाल तर तुम्हाला इथं येता येणार नाही. मी ही अडचण देशमुखांना सांगितली. त्यांनी ताबडतोब 250 रुपये भरून मला या मंडळाचं आजीवन सभासदत्व दिलं आणि माझी अडचण दूर केली. स्वामी लिहायला घेतली आणि माधवराव पेशवे जिथं जिथं गेले होते त्या सर्व स्थळांना त्यांच्या गाडीनं भेटी देऊ लागलो. स्वामी पूर्ण झाली. देशमुखांनी ती प्रकाशित केली, पण वृत्तपत्रांनी तिची दखल घेतली नाही. मी काळजीत होतो. देशमुख मला म्हणाले, रणजित भाऊ, स्वामीवर परीक्षण आलं नसेल, पण तुझं पुस्तक खपतंय. देशमुख जसे प्रकाशक होते तसेच उदंड प्रेम करणारे होते. पुढं स्वामीला राज्य पारितोषिक मिळालं, अकादमी अवॉर्डही मिळालं. त्या आनंदात असताना देशमुख मला म्हणाले, रणजित भाऊ, लेखक वाचकावर जगत असतो, त्याला मानसन्मानाची गरज नसते. आज देशमुख काका गेल्यानंतर पुष्कळ आठवणी मनात दाटून येतात. त्यांचा उद्धटपणा, सडेतोडपणा याचीही आठवण येते. अशाच आठवणींपैकी एक आठवण. असाच एकदा देशमुख आणि कंपनीच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. देशमुख काकांच्या आणि माझ्या गप्पा चालल्या होत्या. त्या गप्पांमध्ये एक मोठे लेखकही होते. गप्पा मारता मारता ते लेखक देशमुखांना म्हणाले, भाऊसाहेब, खांडेकरांच्या कादंबऱ्या अत्यंत सामान्य आहेत. बोलणारे लेखक हेही देशमुख आणि कंपनीचेच एक थोर लेखक, पण त्यांच्या त्या बोलण्यावर देशमुख त्या लेखकांना म्हणाले, माझ्या लेखकांबद्दल कुणी अनुचित उद्गार काढले तर त्याला या घरात थारा मिळणार नाही. पण त्या लेखकांनी देशमुखांच्या त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून पुन्हा आपलं मत प्रकट केलं. त्या कल्पनेमध्ये वावरणारा हा साहित्यिक तुम्हाला परवडतो कसा? देशमुख काही बोलले नाहीत. दाराशी चहा घेऊन आलेल्या नोकराला त्यांनी सांगितलं, चहा आत घेऊन जा. आणि त्या लेखकाकडे वळून ते म्हणाले, मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं
की माझ्या घरामध्ये माझ्या लेखकांचा उपमर्द केलेला मला सहन होत नाही. आपण आता उठलात तर बरं होईल. आणि देशमुखांच्या डोळ्यांतला भाव बघून ते लेखक चटकन उठले. तो सारा प्रकार माझ्या डोळ्यांदेखत घडत होता. ते लेखक आणि भाऊसाहेब खांडेकर दोन्हीही मला गुरुस्थानी होते. पण आपल्या प्रकाशनाशी निष्ठा बाळगणारा हा माणूस मला फार वेगळा वाटला. झाल्या प्रकाराबद्दल मला काहीच बोलता आलं नाही. राज देशमुखांनी आपलं पूर्वायुष्य मला अनेकदा सांगितलं. केव्हा ते कोळशाचा धंदा करीत होते, केव्हा ते सिगारेट विकत होते. हे कष्ट करीत असताना एक दिवस ते भाऊसाहेबांकडे गेले आणि भाऊसाहेबांना त्यांनी सांगितलं, भाऊ, मला प्रकाशनाचा धंदा करायचा आहे. भाऊंच्या हाती पुष्कळ मोठे प्रकाशक होते, पण त्या मुलाला त्यांनी आपला मुलगा मानला आणि त्याला आपला एक कथासंग्रह दिला. राज देशमुख प्रकाशक बनले. मी त्यांच्या तोंडूनच ऐकलेली ही हकीकत आहे. राज देशमुख आणि त्याला आपला एक कथासंग्रह दिला. राज देशमुख प्रकाशक बनले. मी त्यांच्या तोंडूनच ऐकलेली ही हकीकत आहे. राज देशमुख हे नाव तितकंसं खरं नाही. ते राजे देशमुख होते हे मान्य करावं लागेल. ते राजेश्वर्य त्यांच्या घरी मी भोगलं आहे. राजकृपा काय असते हेही मला त्या ठिकाणी जाणवलं आहे. जेव्हा मी श्रीमान योगी लिहित होतो तेव्हा बाळासाहेब देसाई, कैवल्यवासी बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते. त्यावेळी जशी राजसत्ता माझ्या पाठीशी होती तशीच प्रकाशकाची सत्ताही माझ्या पाठीशी होती. हे सांगताना मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. मला श्रीशैल पाहायची इच्छा होती, जिथं शिवाजी महाराजांनी आत्महत्येचा विचार केला होता. माझी इच्छा मी देशमुखांना बोलावून दाखवली आणि देशमुखांनी आपली गाडी देऊन मला श्रीशैलला पाठवलं. राज देशमुख व्यवहारामध्ये फार उदार होते, अशातला भाग नाही. त्यांनी सर्व खर्च माझ्या हिशोबी लिहिला होता. पण श्रीमान योगीसाठी जो 40,000चा खर्च झाला तो त्यांनी प्रथम सोसला. नंतर तो त्यांनी माझ्याकडून वसूल केला असेलही, पण तो प्रश्न वेगळा. आज अनिल मेहता सारखे माझे प्रकाशक म्हणतात की राज देशमुखांसारखा प्रकाशक झाला नाही. त्यांनी काढलेल्या सुंदर पुस्तकांसारखी पुस्तकं काढणं आज फार थोड्या प्रकाशकांना शक्य आहे. या संदर्भात एक आठवण येते. माझा गाव कादंबरी छापून तयार झाली. त्या पुस्तकाचे बाइंडर बाळासाहेब शिंदे देशमुख आणि कंपनीत आले. माझा गावची बाइंड केलेली प्रत दाखविण्यासाठी ते आले होते. देशमुखांनी ती प्रत खालीवर पाहिली. दुसऱ्याच क्षणी ते पुस्तक त्यांनी गच्चीवरून खाली फेकून दिलं. निर्विकारपणे त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं, खाली जाऊन ते पुस्तक आणा. बाळासाहेबही त्याच स्वाभिमानानं खाली गेले आणि देशमुखांनी खाली फेकलेलं पुस्तक घेऊन ते परत वरती आले. देशमुखांनी ते पुस्तक न्याहाळलं. त्या पुस्तकातील एकही पान फाटलं नव्हतं किंवा बाइंडिंग सुटलं नव्हतं. देशमुखांनी समाधानाने बाळासाहेबांकडे पाहिले. त्यांना म्हणाले, बाळासाहेब, तुम्ही मोठे बाइंडर व्हाल, पण हीच निष्ठा बाळगा. यापुढं देशमुख कंपनीची सारी पुस्तकं तुम्हालाच दिली जातील. देशमुख हे थोर प्रकाशक होते.
सर्व गोष्टींकडे ते अत्यंत कटाक्षानं पाहत. मी त्यांना एकदा प्रश्न केला, काका, तुम्ही स्वतःचा प्रेस का काढीत नाही? देशमुखांनी मला एवढंच सांगितलं, प्रकाशकांनी स्वतःचा प्रेस काढू नये. तो प्रश्न त्यावेळी तेवढ्यावरच थांबला. माझ्या राधेय कादंबरीची लाटकर प्रेसमध्ये छपाई चालू होती. मी देशमुखांच्या बरोबर प्रेसमध्ये सहज गेलो होतो. देशमुख झालेले फॉर्म बघत होते. एक फॉर्म थोडासा तिरका झाला होता. त्या फॉर्मची कटाई झाली असती तर पुस्तकामध्ये तो फॉर्म विचित्र बसला असता. लाटकर आणि देशमुख अत्यंत स्नेही. लाटकरांच्या खांद्यावर हात ठेवत देशमुख त्यांना म्हणाले, हा फॉर्म रद्द करा आणि दुसरा छापा. मला हा फॉर्म चालणार नाही. आणि एवढं बोलून देशमुख वळले आणि गाडीत येऊन बसलो. आम्ही गाडीत येऊन बसलो. काका मला म्हणाले, रणजित, कळलं का तुला मी प्रेस का काढीत नाही ते? माझा स्वतःचा प्रेस असता आणि अशी चूक झाली असती तर तो फॉर्म रद्द करा म्हणून सांगितलं नसतं. तिथं तो खर्च मला सोसायची भावना झाली नसती. पुस्तकात तो फॉर्म तसाच बसला असता. तिथं देशमुख आणि कंपनीची मिजाज राहिली नसती. प्रकाशक हा प्रकाशकच राहिला पाहिजे. त्यानं प्रेसवाला बनता कामा नये. आणि हे घडलं तर त्या पुस्तकाची जी प्रत असेल ती राहणार नाही. लेखक आणि प्रकाशकाच्या नात्याबरोबर देशमुखांनी जिव्हाळ्याची नातीही जोडली. तो काकांचा जिव्हाळा माझ्याही वाट्याला आला होता. माझा दुसरा विवाह झाला. त्याआधी 2 वर्ष काका माझी पाठराखण करीत होते. आज आमचा संसार सुरळीत चालला आहे. त्यात निम्मा वाटा काकांचा आहे हे मी नाकारू शकत नाही. त्याचं कारण असं की मी ज्यावेळी द्वितीय विवाह करायचं ठरवलं त्यावेळी सर्व सहानुभूतीनिशी काका माझ्या पाठीशी होते. त्यांनी मला सर्वतोपरी सहाय्य केलं. त्यावेळी माझ्या पाठीशी उभं राहणारं कोणीही नव्हतं. ते देशमुख काकांनी केलं याचा मला प्रामाणिकपणे उल्लेख केला पाहिजे. नंतर मी भाऊसाहेब खांडेकरांचा एकमेव विश्वस्त ठरलो. अर्थात ती सर्व जबाबदारी माझ्यावर आली. त्यावेळी माझी सर्व पुस्तकं काकांनी केव्हाच मोकळी केली होती. पण एका व्यक्तीच्या विश्वस्तपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुष्कळ अडचणी आल्या. त्यावेळी मी त्यांच्याशी समझोता करू शकलो नाही. त्यांच्या आजारपणात मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी त्यांना ही अडचण सांगितली. त्याबद्दल आमच्या वाटाघाटीही चालू होत्या. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष नव्हता हे मला त्यांच्या अखेरच्या भेटीत कळलं. हा माणूस फक्त 2 इयत्ता शिकलेला होता, पण त्याची जिद्द केवढी मोठी. हेमिंग्वेचं ओल्ड मॅन अँड द सीची कथा मी एकदा त्यांना सांगितली होती. त्यांनी त्या पुस्तकाचा अनुवाद करण्याचं ठरवलं. त्यासाठी पत्रव्यवहार सुरू होता आणि एके दिवशी मला कोवाडला तार आली, लवकर निघून या. मी ताबडतोब पुण्याला गेलो. काका मला म्हणाले, रणजित, अत्यंत आनंदाची बातमी आहे. मला ओल्ड मॅन अँड द सीचे अनुवादाचे हक्क मिळाले आहेत. जवळच सुलोचना वहिनी बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, हे देशमुख आणि कंपनीचं फार मोठं यश आहे. मी त्यांना विचारलं, पण हे भाषांतर करणार कोण? काका म्हणाले, हे भाषांतर करू शकेल असा एकच माणूस मला दिसतो. कोण? मी विचारलं. पु ल देशपांडे. काका म्हणाले, अगदी बरोबर.
मी म्हणालो. पुलंनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी वि राजाध्यक्ष, विजया राजाध्यक्ष यांच्यासारख्या स्नेहांना भेटले. भाषांतर चालू होतं. या रूपांतराला कालावधी खूप लागला. पण देशमुखांचा एक स्वभाव होता. एखाद्या माणसानं एखादं कार्य हाती घेतलं तर त्याला कालावधीचं बंधन नव्हतं. पण जेव्हा ती कलाकृती पूर्ण होईल तेव्हा ती देशमुख आणि कंपनीची मिजाज असली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. एका कोळियाने हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याचं पुण्यामध्ये जाहीर वाचनही झालं. हे पुस्तक इतकं देखणं, मूळ पुस्तकातल्या सर्व चित्रकृती त्यात प्रकट झालेल्या. शब्दानुरूप मूळ पुस्तकाशी साधर्म्य बाळगणारं ते पुस्तक देशमुख प्रसिद्ध करीत होते. त्याचा आनंद सर्वांनाच होता. पण राज देशमुखांच्या चेहऱ्यावर अभिमान फार वेगळा होता. हे मी केलं, दुसरं कोणी करू शकणार नाही, ही गर्वोक्ती त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होती. किती आठवणी आठवाव्यात, किती आठवणी आळवाव्यात. मी श्रीमान योगी पूर्ण केलं. त्याचा प्रकाशन समारंभ मुंबईत रंगभवनात झाला. पण त्या समारंभावर राजेसाहेब खुश नव्हते. त्यांची एक लहर आली आणि त्यांनी मला सांगितलं, 3 दिवस पुण्यात बालगंधर्व मंदिरात 3 व्याख्यानं तू दिली पाहिजेस. एका विषयावर 3 दिवस आमंत्रितांसमोर बोलणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. पण काकांच्या प्रेमापोटी मला ते मान्य करावं लागलं. बोलून चालून राजेच ते. त्यांच्या हौसेला आणि मिजाशीला प्रत्युत्तर राहिलं नव्हतं. दररोज ते बालगंधर्व मंदिर पुष्पमालांनी सजवलं जाई. पुण्यातली नामांकित मंडळी आमंत्रित होती. पण अट एकच, ठीक 6 वाजता बालगंधर्व मंदिराचा प्रवेशद्वार बंद होईल. त्याआधी हजर राहणं आवश्यक. 3 दिवस मी शिवचरित्रावर भाषणं दिली. माझ्या भाषणांमुळं नव्हे, पण राजांच्या शिस्तीमुळं ती खूप गाजली. आज राजे गेले आहेत. असंख्य आठवणी माझ्या मनात रेंगाळत आहेत. त्यात कटुता नाही. त्या आठवणी मनाला धीर देणाऱ्या, सामर्थ्यानं पुढे नेणाऱ्या आहेत. आता आठवणीच तेवढ्या राहिल्या आहेत, ज्यांच्यावर मी जगायचं, ज्यांच्यावर मी पुढं जायचं. रणजित देसाई यांचा राजे देशमुख नावाचा ललित लेख येथे समाप्त.